अजून प्रॅक्टिस सुरू पण नाही झाली आहे, पण हिचे प्रॉब्लेम्स मात्र सुरू झाले. गावछाप, मी बोलते तुला, हे सगळं नको करू. डोंट वेस्ट युअर टाइम, प्लीज गो. हे अनिके, आमचा येळ आम्ही तुझ्यावर वाया घालवत नाही आहोत. आणि कमळी मॅडम असं विचारायली, तुला नाही, तू गपगुमान जायत ना. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, डोंट मेस विथ मी, स्टे इन युअर लिमिट्स. आणि हां, तसं पण तुम्ही आता काही पण विचारलं ना मॅमला, तरी ते तुम्हाला आन्सर करणार नाही आहे. आता मॅम मला सोडून कोणालाच काहीच आन्सर करणार नाही आहे, बरोबर ना मॅम? अनिका, तुला त्या दिवशीच सांगितले ते आपल्या गुरु आहेत, त्यांच्या संग नीट बोलायचं. मग मी पण त्या दिवशी सांगितलेलं, डोंट ट्राय टू टीच मी एव्हर. कळत नाही का? आणि हां, प्लीज आता ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम मला नको आहेत की त्या कोणाशी पण बोलाव्या, त्यांचा फोकस फक्त माझ्यावर राहावा. तर सिम्पल म्हणून त्या तुला आन्सर नाही करणार, EOD. आणि हां, तुझ्या असतील त्या गुरुपुरू, पण आता त्या माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुला तुझे काही पण क्वेश्चन विचारायचे असतील ना, माझ्या प्रॅक्टिस नंतर विचार, आता नाही. ओके, नाउ गो, गेट लॉस. अरे हा, मॅडम ए गावछाप, काय बोलली मी? इथून निघून जायला बोलले ना, कळत नाही? मॅम, या मुलींना घेऊन तुम्ही प्रॅक्टिस कराल का? हो, चला. आय नो व्हॉट यू आर डुईंग. तू माझ्या आजीशी गोड गोड बोलून तिच्यावर ब्लॅक मॅजिक करतेस. आणि ही तुझी बी और व्हॉटएव्हर द टीम इज, ते बनवायला तू तिला हिप्नोटाइज केलंयस. बट यू नो व्हॉट, आता मी पण बघतेस तू प्रॅक्टिस कशी करते ते. अरे प्रॅक्टिसचं सोड, तुला प्रॅक्टिससाठी जागा पण कशी मिळते ना, ते मी बघते. काय म्हणजे कमळीच्या कबड्डी टीमला कोच नाही? नाही. जस्ट वेट अँड वॉच. काय रे, तू अजून इथेच? आज जरा लेट आहे लेक्चर. वाह, क्या बात है प्रोफेसर साहेब. म्हणजे आजच्याच दिवशी तू नेमका लेट जाणार आहेस? तिकडे काय घडलंय आणि यहाँ पे तुम आराम फरमा रहे हो? असा काय डोंगर कोसळलाय आणि तुला कसल्या चौकशा रे एवढे? खरंच डोंगर कोसळलाय. अरे कॉलेजचा प्रोफेसर आहेस ना तू, आणि तुला काहीच माहिती नाही? काय झालंय ते सांगणार आहेस का, की अशी कोडीच घरात बसणार आहेस? कमळीचा काही प्रॉब्लेम झालाय का? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कमळीचा काही प्रॉब्लेम झाला असेल की तू लगेच कॉलेजमध्ये जाणार आहेस, आणि कॉलेजवरच डोंगर कोसळला असेल तर तू इथे बसून राहणार आहेस. क्या बात आहे. काय झालंय ते सांगणार आहेस की नाही? खरंच डोंगर कोसळलाय. कमळीच्या कबड्डी टीमसाठी कॉलेजनं कोच नाकारलाय. काय? प्रिन्सिपल सरना असा कसा भेदभाव करू शकतात? नाही, आता त्यांच्याशी जरा वेगळ्या भाषेत बोललं पाहिजे. ऐक 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 ऋषी, ऐक, जरा थांब, मी येतो तुझ्या बरोबर. थांब जरा. ऐक ना, मी काय म्हणतो, सतत त्या प्रिन्सिपलना भेटून काय उपयोग आहे? का जाब नको विचारायला? सतत कमी आणि निंगीला त्रास देत असतात ते. अरे प्रिन्सिपल तसे वागा ना, मग का मुद्दाम त्रास द्यायचा त्यांना? सर ऐक, रुक ना बाई, रुक ना जरा. हे बघ, सतत त्यांच्याशी भांडून काही होणार नाहीये. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सगळं कारस्थान अनिकाचं आहे. मग मी काय करू? बघत बसू? सगळं घडतंय ते घडू देऊ. कमळीला फक्त तिचा गेम खेळायचा आहे, तिचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि तिचं स्वप्न पूर्ण करायचंय. याच्यात तिची काय चूक आहे? तू गप्पा बस. ऐक ना रे ऋषी, जरा ऐक ना. मी काय म्हणतो, मला कळतंय, मला सगळं समजतंय. हे बघ, जी परिस्थिती आहे ना त्याच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तर तुला कसं सांगू? हा,
मला सांग, तू या कॉलेजचा प्रोफेसर आहेसच, हा? आता त्या दोघींना कोच नाही मिळत आहे, ते राहू दे. तू बन ना त्यांच्या कबड्डीचा कोच. मी हा? कोच हा? कबड्डीचा? हा. तुला वेळ लागलाय का रे? मी इंग्लिशचा प्रोफेसर आहे आणि कल्चरल डिपार्टमेंटचा हेड आहे. कबड्डीशी काय संबंध माझा? ऐक की, कसं हे बघ, तू स्कूलमध्ये होतास, तू त्या स्कूलच्या टीम मध्ये होतास आणि तू पण कबड्डी खेळायचास, हे विसरलास का? त्याला जमून झाला साहेबा. थांब. आता जे मी सांगतो ना ते ऐकून घ्यायचं. कबड्डी हा गेम कसा आहे हे सगळं तुला माहिती आहे. कबड्डी कशी खेळतात, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत, हे सगळं तुला माहिती आहे, बरोबर? आता तुला काय करायचंय की त्यांच्याकडून 100% मेहनत करून घ्यायची. कोणीतरी आपल्या पाठीशी आहे एवढी ताकदच पुरेशी असते. हे बघ कसं आहे, मैदानात एकदा उतरल्या किंवा तूही काही करू शकत नाहीस, मी काही करू शकत नाही. त्यांचा गेमच इम्पॉर्टंट राहील, बरोबर आहे? ऐक ना, हे बघ, एक कोच चांगला खेळाडूच असला पाहिजे असं काही नाहीये. आचरेकर सर माहिती आहेत ना, आचरेकर सर ते का बेस्ट बॅट्समन होते का? पण त्यांच्या हाताखाली सचिन तेंडुलकर नावाची एक महान व्यक्ती घडली, हो ना? सुनना सुनना मैं क्या कहना चाहता हूं, सुनना. नाही रे, याला ऐकायचंच नाहीये. मी काय म्हणतोय हे बघ, कमळी लिंगीचा गेम कसा आहे हे तू बघितलंयस. अभी उनमें ना एक चिंगारी जलाने की जरूरत है, फिर देख वो कैसी ज्वाला बनती है. त्यांना सपोर्ट करणारा एक मित्र, एक गाईड असणं गरजेचं आहे. ही कबड्डी कशी खेळायची ह्याच्यापेक्षा ती का खेळायची हे समजावणारा मित्र त्यांच्या बाजूला असणं, पाठीमागं असणं गरजेचं आहे. आणि तो तू आहेस. कधी कधी डोकं चालवतोस तू साहेबा. म्हणजे गुड. चला, मग आता तुम तुम्हारे रास्ते, हम हमारे रास्ते. थँक्स फॉर द आयडिया. म्हणजे हे ऐक ना. ठीक आहे, ठीक आहे. शाबास साहेबा, शाबास. आता प्रॅक्टिस करायची कुठं? असं कुठं असतंय वय? ग्राउंड बी त्यासनीच, कोच बी त्यासनीच. आणि आपलीसनी काय कायच नाही. आता नुसती बघत बसा त्यांची प्रॅक्टिस. कोण म्हणताय बी टीम कडे कोच नाहीये?